नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. राजधानी साताऱ्याची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातली आहे आणि त्याचे प्रबळ दावेदार, त्याचे इच्छुक असे उमेदवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. त्यांची ओळख करून देताना असं म्हणावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचे पुरस्कर्ते किंवा त्यांचा समृद्ध वारसा चालवणारे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुहास राजे शिर्के आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सुहासजी, मी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. येत्या काही काळातच किंवा कदाचित आज उद्या निवडणुकीची घोषणा होऊ घातली आहे आणि तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात. तर तुमच्या एकूण कारकिर्दीविषयी, समाजसेवेच्या आणि राजकारणाच्या याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी सुहास आबासाहेब राजे शिर्के. प्रथमतः आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मला आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचं तिकीट दिलं. बर. तिकीट दिल्यानंतर पहिल्याच टर्मला मला पाणी पुरवठा सभापती, पाणी पुरवठ्याची जबाबदारी दिली. तर पाणी पुरवठ्याची जबाबदारी म्हणजे अवघड. हो. कारण पाणी रोज येतं आणि रोज संपतं. बरोबर. म्हणजे रोज पाणी संपलं की रोज घरात पाणी लागतंच. हो. म्हणजे कठीण काम. कठीण काम, खरंय. मग मी म्हटलं आपल्याला संधी दिली, एवढं कठीण काम दिलं जातं तेवढी मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते, हे मी त्याच वेळी जाणलं. आणि ज्या दिवशी मी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला त्या दिवशी सकाळी मी 4:30 वाजता आमची पाणी पुरवठ्याची टीम बोलवली होती. बर. मी सकाळी 4:30 वाजता प्रत्येक भागामध्ये पाण्याच्या तक्रारी काय आलेल्या होत्या त्यांच्याकडे 5 वाजता आम्ही दार वाजवलं. बर. दार वाजवल्यानंतर ती सकाळी सुरुवात आणि सकाळी पाणी पुरवठा सभापती दारात. म्हणजे आपला गुरुनाथ जाधव माहिती असेल. बर. गुरुनाथ जाधवांचीच तक्रार होती. त्यांच्या घरी आम्ही गेल्यावर ते आवाकच झालं. एवढ्या पहाटे कोण आलं? पहाटे कोण आलं. आणि मग ते कामाची पाहणी केली, ती कामं सगळी मार्गाला लावली आणि मग ती सुरुवात झाली. अच्छा. ती सुरुवात झाल्यानंतर पाणी पुरवठा म्हणजे फार सकाळी 9 वाजता नगरपालिकेत जायचं, पाण्याच्या आलेल्या तक्रारी पाहायच्या. बर. त्या तक्रारी प्रत्येकाला विभागून द्यायच्या आणि त्या तक्रारीवर माणसं 10 वाजता प्लंबर लोक आणि एक नगरपालिकेचे कर्मचारी कामावर सोडायचे आणि मग घरी जायचे. अच्छा. पाणी पुरवठा सभापती असताना खूप चांगलं काम तुमच्या हातून घडलं. त्यानंतर मला वाटतं तुम्ही अलीकडच्या काळात उपनगराध्यक्ष म्हणून पण या सातारा नगरीचं कामकाज केलेलं आहे. बरोबर. तर याच्यामध्ये विशेषत्वानं कुठली ठळक कामं किंवा प्रोजेक्ट तुमच्या हातून झाले? आता माझ्या हातून जे काय काम झालं असेल ते सगळं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या संधीमुळेच झालं. बरोबर. मी हा निमित्त मात्र आहे. बरोबर. त्यांनी संधी दिलीच नसती तर मी काय कामं केली असती. फक्त हा दुग्ध शर्करा योग आहे म्हणून त्या वेळेला मी सभापती किंवा उपनगराध्यक्ष झालो. बरोबर. म्हणून ते थोडंफार म्हणायचं की मी त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला. त्यामध्ये जर बघितलं तर सातारा शहरामध्ये ग्रेट सेपरेटरचं काम असेल, काचच्या धरणाची उंची वाढवण्याचं काम असेल, अशी महाराजांनी मंजूर केलेली कामं आणि माझ्या योगात योग तर त्या पिरियडमध्ये ती झाली. बरोबर. आणखीन कुठली कामं तुमच्या हातून घडली या सातारा नगरीतली? आता रिसेंट आपलं जे शिवाजी संग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय, हे संग्रहालय कोविडला दिलं गेलं होतं. मग कोविड सेंटरला दिल्यानंतर ती जागा महसूल विभागाला गेली.
महसूल विभागा गेल्यानंतर महसूल ती जागा ट्रान्सफर करून देत नव्हतं. म्हणजे संग्रहालयाचा फंड आला, संग्रहालय बांधलं, संग्रहालयाला महाराजांनी 4-5 वेळा व्हिजिट दिल्या, पाहणी केली, आणि कोरोना आल्यानंतर ते महसूलला गेल्यानंतर महसूल इकडे पाठवत नव्हतं. मग मला तिथले अभिरक्षक शिंदे साहेब त्यांचा फोन आला, मी गेलो. मी गेल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच काही विषय होते. तिथं इलेक्ट्रिक एसटी डेपो करायचा होता. म्हणजे ती जागा संग्रहालयाला द्यायची नव्हतीच. मग मी थोडं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 35 वर्ष नोकरी केली असल्यामुळे मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. प्रशासनावर माझी उत्कृष्ट पकड आहे, म्हणूनच नगराध्यक्षच्या रेसमध्ये आहे. बरोबर. मग मी ते आंदोलन केलं. आंदोलन म्हणजे म्हणलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि सुप्रिटेंडिंग इंजिनियरला काळ्याशाहीनं आंघोळ घाली. जर संग्रहालयाचं काम पूर्ण नाही केलं, पूर्णत्वाला नाही नेलं, तर मी सोडणार नाही. ही सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे. ह्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हितला इतिहास जर बघितला तर इथं लढाईच केलेली आहे शेवटच्या मिनिटापर्यंत, आणि तुम्हालाही या कामासाठी लढाईच करावी लागली. आणि आता बाकीची आपण राजघराणी बघतो, पण ह्यांनी काय केल्यात, सेटलमेंट केल्यात. सेटलमेंट केल्यात म्हणून ह्यांचं सगळं डामडौल. पण आपल्या सातारा शहरामध्ये सेटलमेंट झालीच नाही, शेवटच्या मिनिटापर्यंत लढाई झाली. असल्या शहरामध्ये आपण उपनगराध्यक्ष झालो. आता नगराध्यक्षाची आपली इच्छा आहे. ही सर्व बाब खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भारतीय जनता पार्टी यांच्या हातात आहे. म्हणजे मी झालो म्हणजे मी काय मागणी केली म्हणजे मी काय त्याला हे नाही. या तिघांनी ठरवलं, माझी परीक्षा घेतली, माझं काम पटलं तर देतील, आणि ही माझी कळकळीची विनंती पण आहे. बरोबर. आता आपल्याकडं साताऱ्यात 4 मंत्री आहेत. बरोबर. त्यातले सगळ्यात चांगलं काम करणारे आपल्या राजघराण्याचे समर्थ वारसदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या बांधकाम मंत्री आहेत, आणि त्यांनी सातारचा विकास हा स्वप्नवत करायचं व्रत हातात घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि एकूणच तो जो कालावधी आहे तो 5 वर्षांचा, आणि आता येणारी निवडणूक, आणि त्यात जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर एकूण तुमच्या कडे काय कल्पना आहेत, काय प्रोजेक्ट्स आहेत, की काय सातारचा कायापालट करण्यासाठी आपण अजून काय काय करू शकतो, याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. प्रथमतः सातारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज राहतात प्रथमतः. बरोबर. त्यानंतर त्यांचेच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आता बांधकाम मंत्री झाले. मग हे दोघं आणि केंद्रातली आणि राज्यातली सत्ता पाहता भाजप आहे. मी भाजपचा गेली 3 वर्ष सक्रिय सदस्य आहे. बरोबर. चिटणीस आहे. तर सातारा शहरामध्ये मला जर नगराध्यक्षाची संधी दिली तर भरपूर काम करण्यासारखं आहे. कारण सातारा शहरामध्ये गटर बांधणे, परत कॉन्क्रीट रस्ते करणे, म्हणजे असली कामं करत बसण्यात काय महत्व नाही. हो, याच्याबद्दल बाबा महाराजांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की गटर बांधणारे त्यांना उमेदवारी द्यायचीच नाहीये आपल्याला, म्हणजे बिलं काढणारे, असं त्यांचं एकूण म्हणणं होतं. मी तर प्रथमतः सांगतो, मी माझ्या कालावधीमध्ये कुठलंही काम घेतलं नाही आणि कुठलंही काम केलं नाही. अच्छा. स्वतःहून, आणि पुढेही करणार नाही. आणि मी ज्या दिवशी, हा सगळा ईश्वरी खेळ आहे. बरोबर. आणि ह्या छत्रपती घराण्याच्या हातात आहे. जर मी यदा कदाचित ह्याच्यामध्ये निवडून आलो, ज्या दिवशी मी निवडून येईन त्या दिवशी माझ्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा
आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे दिलेलं असेल. बर. ज्या दिवशी त्यांना वाटेल की हा माणूस नको, त्या दिवशी त्यांनी तो द्यावा. मी पायावर व्हायला आनंदाने तयार. बर बर. आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे एवढं तुम्हाला खात्री आहे किंवा आत्मविश्वास आहे की मी दिलेल्या संधीचं सोनं करेन, करणार. संधीचं सोनं करून काही केल्याशिवाय पर्यायच नाही. संधीची माती करणारी लोक बरीच होऊन गेली. बरोबर. पण आत्ता योग असा आहे, ही छत्रपती म्हणजे सातारा ही राजधानी सातारा म्हणून ओळखलं जातं. हो. अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आपला एवढा मोठा राजवाडा आहे. तिथंच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचा रहिवास आहे. तिथंच आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा हे आहे. तसंच अदालतवाडा आहे. मग ह्या सगळ्याची भान ठेवून आपल्याला काम केलं पाहिजे. बरोबर. मग रस्ते हे सगळं होणारच आहे. पण सातारसाठी ऐतिहासिक काम करायचं. अच्छा. ऐतिहासिक काम म्हणजे काय, तर इतिहासाच्या खानाखुना सातारमध्ये दडलेले आहेत. ह्याच्यावर कुठल्याही नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी आज तागायत विचारही केला नाही. बर. म्हणजे जी सातारा ही अख्ख्या ह्याची राजधानी असून त्याच्यातल्या राजधानीच्या कामाकडे बरचसं दुर्लक्ष केले. बर. तर ती सगळी ऐतिहासिक कामं मी करून घेणारच, हा माझा शब्दच आहे. आणि मग आता राहिला बाकीचा प्रश्न. मला काय पैसे नगरपालिकेला कमी पडणार नाहीत, कारण 3 विषय माझ्याकडे आहेत. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि भारतीय जनता पक्ष. फक्त आपली मागणी व्यवस्थित आणि विषय व्यवस्थित गेले पाहिजे. आता IT पार्क येऊ घातलाय हा तर काय वरचा विषय आहे. सातारच्या विकासाच्या दृष्टीनं आणि एकूणच युवा पिढी बरीचशी पुण्या मुंबईला किंवा परदेशी काही नोकरी निमित्तानं जातीये. त्यासाठी काही उद्योग येणं इथं आवश्यक आहे. या दृष्टीने काही हालचाल किंवा अशा दृष्टीने काही प्रोजेक्ट तुमच्या डोक्यात आहेत का? हा तर विषय आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हातात आहे आणि यांनी ह्याच्यावर काम पण केलेलं आहे. उद्योग मंत्री नारायण राणे असतील, त्याच्यानंतरचे उद्योग मंत्री उदयजी सामंत असतील, आणि आताच बाबा महाराजांनी एक IT पार्कचा ही पाहणी केली. म्हणजे हे दोघं ते विषय करणारच, याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि मी काय IT पार्क करण्या इतपत नाहीये, पण त्यांनी आपल्यावर जर जबाबदारी चांगल्यापणे दिली आणि पुढे जर पाठवलं तर आपण त्या रस्त्याने जाऊन तो विषय मार्गी लावणार. बरोबर. त्यांच्या आदेशाने ते करू शकतो. त्यांच्या सपोर्ट विना मी नाही करू शकतो. आता एकूणच यावेळची निवडणूक ही खूप क्लिष्ट होत चालली आहे, कारण मनोमिलन होणार का नाही हे दोन्ही महाराजांचं, त्याचबरोबर पुन्हा राष्ट्रवादी पुरस्कृत तिसरी आघाडी काहीतरी उभी राहण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचा जर विचार केला तर तुम्ही इच्छुक आहात हे ठीक आहे, पण तुम्हाला तिकीट मिळण्याची शक्यता तुम्हाला स्वतःला किती वाटते? तिकीट मिळणे हा विषय तसा अवघड आहे, परंतु आपलं काम चांगलं आहे आणि मला वाटतं की आपलं अजूनही काम चांगलं करावं. आणि आता ह्या राहिल्या आघाड्या सगळ्या, आता हे आघाड्यांचे विषय, मनोमिलनाचे विषय हे वरच्या पातळीवरचे, त्यांचे विषय जसे होतील त्याला आपण पूरक काम करायचं. बरोबर. आपण काय आपली वैयक्तिक भूमिका नाहीये आणि वैयक्तिक आपलं काहीच नाही. एकूणच तुमचा वेश बघितला तर तो बराचसा बदललाय. तुमच्या हातात एक काहीतरी वेगळं कडं तुम्ही घातलंय. माझं लक्ष तिकडेही जात आहे, त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. एकूणच माहुली भागातल्या अनेक समाधी किंवा त्यांचा अभ्यास तुम्ही करून
महाराणी येसुबाईंची समाधी उजेडात आणण्याचं काम तुमच्याकडून घडलंय, याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं. जरी माझ्याकडून महाराणी येसुबाईंच्या समाधीचं उजेडात आणण्याचं काम झालं असलं तरी त्याला वेळोवेळी जी काम करताना जी पत्र लागतात, म्हणजे मी वरपर्यंत गेलो, पण आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मला त्यांच्या लेटर पॅडवर मी जी पत्र मागितली, म्हणजे इतिहासाच्या संदर्भात आणि ह्या विषयाच्या संदर्भात, ती त्यांनी मला दिली आणि ती पत्र दिल्यामुळंच मी हे करू शकलो. बरं. ती पत्र जर मला दिली नसती तर हे झालं नसतं. अच्छा. मग आता त्या समाधीचा जीर्णोद्धार चालू आहे का झालाय काय? तो आता कसं, आता ते राज्य संरक्षित स्मारक घोषित झालं. बर. राज्य संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतर ते पुरातन विभागाच्या अखत्यारीत गेलं आणि त्यानंतर आपले आमदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये याच्या संदर्भात मीटिंग्स घेतल्या आणि त्यांचं त्याच्यावर काम चालू आहे. बरं. तर त्यांच्याकडून ते होणार. अच्छा. आता अनेक इच्छुक उमेदवार एकूणच नगराध्यक्षपदासाठी या निवडणुकीत आहेत, तर तुम्हाला कितपत टफ जाणार आहे किंवा सहज विजय होईल याविषयी काय तुमचं मत आहे? विषय फार म्हणजे मुद्द्याला तुम्ही आत्ताशी तुम्ही मुद्द्याला हात घातला. बरोबर. कसं आहे, माझं मत आहे आणि मी केलेलं काम आहे. शिवाजी संग्रहालय असेल किंवा सातारा चिपळूण गाडी असेल, किंवा करोनामध्ये किट वाटप असेल, किंवा डेंग्यू मलेरियाचे डोस संदर्भात कामं असतील, किंवा लसीकरणाचे जे विषय होते, ज्यावेळी करोनामध्ये लसी मिळत नव्हत्या, त्या लसीकरणाचे मी बरेचसे कॅम्प राबवलेले आहेत आणि मी ते कॅम्प केलेले आहेत. त्यामुळं आता गटर नाले हा विषय वेगळा, म्हणजे रस्ता केला म्हणून काय फार मोठा झाला, पण आरोग्याशी निगडीत असणारे विषय म्हणजे डेंग्यू. परत आपलं डेंग्यू म्हणजे आरोग्य सगळं, बरोबर, कचरा घाण त्याच्यावर झालं. आणि बाकी तर विषय जे आलेत माझ्या पुढं, म्हणजे पाणी पुरवठ्यामध्ये पाणी कपात, पाणी आंदोलन, पाणी आलं नाही, हे तर सगळे मी हँडल केल्यामुळंच मला नगराध्यक्षाची संधी मिळाली. बरोबर. म्हणजे कामाला मी कुठल्या कमी पडणार नाही आणि मला मतदान मिळेल त्याचं कारण की दिलेली संधी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष या कालावधीमध्ये करोनापासून आजपर्यंत केलेलं काम, त्या कामाच्या जोरावर आणि ह्या तिघांच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष, आमदार साहेब आणि खासदार साहेब, ह्या सगळ्यांच्यामुळं माझा विजय निश्चित आहे. अच्छा. विजयाची खात्री तुम्हाला नक्की आहे. कारण माझं कामावर लोक कसं आहे, आता मी जरी निघालो आत्ता सध्या, तरी मला लोक म्हणतात या अध्यक्ष. अच्छा. म्हणजे ही तुम्ही निर्माण केली पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला केलेल्या आतापर्यंतच्या कामाची एक प्रकारची पावती आहे असं. सामान्यातनं प्रमोशन असं मला झालेलं आहे. मला लोकच आता अध्यक्ष म्हणतात. बरोबर. तर लोकांच्या मनातला मीच अध्यक्ष आहे. फक्त आता हे पुढं संधी आहे अजून. अच्छा. या तिघांनी जर मदत केली तर त्या संधीचं सोनं मी करणारच. ही काळ्या दगडावरची दे. बरोबर. सातारचा विकास करत असताना अजून काय नवीन नवीन प्रकल्प, विशेषतः कचरा डेपो आता झालाय त्याचं खतामध्ये रूपांतर करणं असेल, किंवा पाणी पुरवठ्या संदर्भात कासची उंची वाढली आहे, पण आता कासचं पाणी इकडच्या पूर्व भागाला सुद्धा द्यायचं श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी परवाच घोषित केलं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. किंवा एकूणच अनेक विकास हे खरं तर
निरंतर चालणारी प्रक्रिया, म्हणजे विकास झाला पूर्ण झाला असं कधीच होत नाही. या अनुषंगाने अजून काय तुमच्या डोक्यात कल्पना आहेत, काय सातारसाठी आपण करू शकतो? सातारमध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे आणि आता संधी मिळाली तर सोनं करण्यासारखी परिस्थिती आहे. कारण छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि भारतीय जनता पक्ष हे त्रिकोणी संगम, हा संगम आल्यामुळं सातारा शहरातले अरुंद रस्ते, अरुंद पूल, अरुंद काही अशी अतिक्रमण असतील. मी नगराध्यक्ष झालं हे मला 5 वर्षात कधीही वाटणार नाही आणि मला केबिन वगैरे याचा काही हे नाहीये, हव्यास नाहीये, बिलकुल नाहीये. कारण मी पीडब्ल्यूडी मध्ये 35 वर्ष नोकरी केली. त्यामुळं मला सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती आहे. त्या माहितीच्या जोरावरच मी सातारा शहरामध्ये पाणी पुरवठ्याचं सभापतीचं काम करू शकलो, उपनगराध्यक्ष पदाचं काम करूच. मी सातारा जिल्ह्यात बांधकाम विभाग काम करत असल्यामुळं मला सातारा शहरावर नगरपालिकेचं काम करणं सोपं गेलं. कारण तिथलं कसं सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे तो जिल्ह्याचा आहे आणि ही नगरपालिका ही शहराची. कामाचं स्वरूप एकच आहे, कामाचं स्वरूप एकच आहे. सातारा शहराची हद्दवाढ झालेली आहे आता. बरोबर. अनेक छोटे छोट्या उपनगरांचा समावेश बरोबर शाहूनगरीमध्ये किंवा राजधानी साताऱ्यामध्ये झालेला. तर तिथल्या काही गोष्टींचा अभ्यास तुम्ही केलाय का, किंवा तिथल्या काय समस्या आहेत आणि त्याच्या दृष्टीने तुमचा काय विचार आहे? प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी समस्या असते. जी आता शहराची समस्या आहे ती हद्दवाढ झालेल्या भागाची नाही. हद्दवाढ झालेल्या भागामध्ये रस्ते, गटर्स भरपूर मोकळे. शहर कसं, शहर कॉम्पॅक्ट आहे. शहरामध्ये रस्ते लहान आहेत, गटर्स लहान आहेत, पुलं लहान आहेत. तसं त्या भागामध्ये मोठं आहे, तिथं काम करण्याला स्कोप भरपूर आहे. त्या सोसायटींच्या ओपन स्पेस शिल्लक आहे. त्या ओपन स्पेस नगरपालिकेला घेऊन तिथं वेगवेगळ्या प्रकारची जिम असेल, गार्डन असेल, तिथल्या परिस्थितीनुरूप तिथं जे लागणार आहे ते आपण देणार आहे. बरोबर. सातारा नगराध्यक्ष पदाचे इच्छुक आणि दावेदार सुहास राजे शिर्के यांच्याशी आपण बोलतोय. सुहासजी, इतक्या वर्षांच्या समाजसेवेत किंवा राजकारणात लोकवृत्ताचं स्थान तुमच्या एकूणच या प्रक्रियेमध्ये कसं राहिलेलं आहे? लोकवृत्ताचं काम हे धडाकेबाज काम आहे. बेधडक मांडणे, सत्य परिस्थिती आहे ती बेधडक मांडणे ही त्यांची खासियत आहे आणि ती ते करत आले. मी सुद्धा त्यापैकीच एक आहे. अच्छा. मी इतका बेधडक आहे आणि जेवढे माझ्यावर माझ्या ह्या 30 वर्षात जेवढे अन्याय झाले ते अन्याय मी सहन केले, गिळले आणि त्याच्यावर मात करून काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत. बरोबर. समाजासाठी आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं, ते मी दिलेलं आहे आणि माझी द्यायची जाणत आहे. तुम्ही दिलं तर येणार आहे, नाही दिलं तर येणार नाही. तर असं माझं हे आहे. आणि मग माझ्यावर जे अन्याय झाले त्या सगळ्यांना मी, ज्याच्यावर माझ्यावर अन्याय झाला ना, मी त्या अन्यायावर कुटकुटत बसलो नाही, त्याच्यावर मात केली आणि ह्याच्यावर मात करून आपला एक दिवस असेल आणि त्या दिवसाची मी वाट बघत बसलो आणि तो दिवस आत्ता आला. अच्छा. आता फक्त मला ती संधी मिळाली पाहिजे आणि ज्यांनी कुणी माझ्यावर अन्याय केला असेल त्यांच्याविषयी पण मला काय बोलायचं नाही. कारण काय झालं, त्यांनी माझ्यावर अन्याय करून माझी एनर्जी डेव्हलप केली. बरोबर. की मला दाखवता येईल की तुम्ही माझ्याविषयी गैरसमज केला. मी असा नाहीये, मी असा आहे हे मी सिद्ध करून दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलो. अच्छा. मी त्यांच्याशी कधी भांडलो नाही. माझ्या जोमानं, माझ्या जिद्दीनं मी कामाच्या जोरावर रेटत राहिलो आणि रेटत राहून मी इथपर्यंत आलो.
या अन्यायाला सुद्धा तुम्ही सकारात्मक पद्धतीने उत्तर दिलं. आत्ताही देणार आणि उद्याही जरी अन्याय झाला तर मी तो सकारात्मकच घेणार. अन्याय करणाऱ्याला मी स्माइल देणार. बरोबर. मला काय करायचं नाही. अच्छा. तुझं नशीब. हो. मला आपल्याला त्यानं काय संदेश दिलाय तेवढा समजून घ्यायचा, आपला अभ्यास करायचा आणि आपलं काम करायचं. लोकवृत्ताविषयी बोलत होतात की लोकवृत्ताचं स्थान तुमच्या या समाजसेवेत किंवा आयुष्यात कसं आहे? चांगलं आहे. हे व्यासपीठच असं आहे की ह्या व्यासपीठावर बेधडक बातम्या मांडल्या जातात, समाज उपयोगी बातम्या मांडल्या जातात, समाजाला लागणारे. आता परवाच मी एक बघितलं, एक इथं असा माणूस पडला होता, त्याचे हातपाय काहीतरी त्याला चिखलानं फेकलानं काहीतरी मारलेला होता. लोकवृत्तनी त्याला गाडी करून बोलवला, फोन करून बोलवला आणि त्याची योग्य रीतीनं निपटारा केला. हे कुठल्या चॅनलचं काम आहे? लोकवृत्तचं काम. बरोबर. मग हे काम लोकवृत्त करत म्हणजे लोकवृत्तचं काम चांगलं आहे. अच्छा. किंबहुना सातारा शहरातील चौथा स्तंभ म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, ह्या सगळ्यांचं माझ्याविषयी फार चांगलं आहे. जनरल बघितलं तर लोक पत्रकारितेला घाबरतात, म्हणजे पत्रकारांना सुद्धा घाबरतात. पण असं काय नसतं. आपली मैत्री कशी आहे त्याच्यावर अवलंबून. काय घाबरायचं कारण नाही. आणि मनात जर कुठं काहीतरी असेल तरच. आपल्या डोक्यात न्यूनगंडच नाही. आपले सर्वांशी संबंध चांगले. मंडळी, आपण आता बोलत होतो सुहास राजे शिर्के, जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आणि दावेदार आहेत. इतिहासाचा दांडगा अभ्यास आहे, इतिहास प्रेमी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध वारसा चालवणार आहेत आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक आहेत. नगरसेवक, उपनगराध्यक्षपद असं अनेक विषयांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खूप चांगलं काम त्यांनी या सातारा राजधानीसाठी केलेलं आहे. लोकवृत्त परिवारातर्फे त्यांच्या या नगराध्यक्ष पदासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्या लोकवृत्त परिवाराने आपल्याला बोलवलं, आपल्याशी सल्लामसलत चर्चा केली, ही संधी दिली. ती संधी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.